तुझला मरिया तुझ संगे प्रभुराया हालेलुया हालेलुया तुझ जीव तुझ बरी भाव आजच्या जनजागृतीच्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचं स्वागत. खास करून आपल्या कॉलेजमधील जे दिव्यांग किंवा विकलांग आहेत त्यांच्या मनात अनेक दुःख आहेत. परमेश्वराने त्यांना सुखी आणि आनंदी ठेवावं. या परिस्थितीमध्ये देखील त्यांचे आईवडील काळजी घेत आहेत. त्यांच्या आईवडिलांना परमेश्वराने धीर द्यावं, सामर्थ्य द्यावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व सामर्थ्याने परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त आणि खुशावणी स्वतःची आई आम्हाला आमची आई म्हणून दिली. फातिमा मातेचा वार्षिक सोहळा साजरा करत असताना तिची मध्यस्थी आम्हाला सत्कारण लागली. तिचे श्रद्धांजली करण्यास आम्हाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. एकत्र आमच्या आपण आमच्या सत्य बापा तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशीच आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहनी पडू देऊ नको आणि वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभूची आज्ञा आहे धन्यलोकांमध्ये आणि धन्यवाद येशू पवित्र मरिये जगाची माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन.
उभारणीसाठी अनेक लोकांचा त्याग, परिश्रम व सेवा होती. फातिमा माते 13 मे 1964 या सोनेरी दिवशी, सोनेरी क्षणी चुळणे गावात चुळण्याच्या चर्चमध्ये तू आमची आश्रयदाती म्हणून अवतरलीस आणि चुळणे गावची ही भूमी पावन झाली. तू आम्हा चुलणकरांना भरभरून दिले, आर्थिक सुबत्ता दिली, सुख समृद्धी दिली. तुझ्या मायेच्या पंखाखाली दीनदुबळे गोरगरीब सर्वांना आश्रय दिला. अडल्या नडल्या सर्वांची गाऱ्हाणी तू ऐकली आणि संपूर्ण गावाची आश्रयदाती माता झाली. आमच्या सर्वांची नम्र आई बनली. तू या मंदिरात आल्यावर आमची बिरबिरती नजर तुझ्यावर स्थिरावली की आमच्या सर्व वेदना, दुःख, अडचणी तू दूर करते. तू आपला सांभाळ करते, आमचे संरक्षण करते आणि आम्हाला मार्ग दाखवते. यावर आम्हा चुळणकरांचा ठाम विश्वास आहे. आमच्या सर्वांची तुझ्यावर नितांत श्रद्धा आहे. आमच्या आश्रयदाती फातिमा माते, आम्ही सर्व चुलणकर आज तुझ्या पायाची नतमस्तक होतो व तू या गावावर केलेल्या सर्व उपकाराची आठवण करून आजच्या ह्या सणाच्या भक्तीमध्ये आजच्या सर्वांचे तुला समर्पण करतो. तू सदैव आमच्या जवळ राहावी म्हणून आम्ही या मिसेमध्ये प्रार्थना करतो. आजची ही मिसा हेतूपेटीतील सर्व हेतूंसाठी तसेच स्वर्गवासी मेरी सेबेस्टियन डिसे यांच्या स्मरणार्थ अर्पण करण्यात येत आहे. आणि आज जॉयसी लार्सन डिकोस्टा, मिलिंडा डाबरे आपला वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आल्मा मातेकडे म्हणजेच आपल्या मातेकडे येण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. कारण एवढ्या वर्षामध्ये ज्या मातेनं मला सांभाळलं, आपल्या चुळणकरांना सांभाळलं, आपल्या फादरांना आणि सिस्टरांना सांभाळलं, त्याबद्दल तिचे आभार मानण्यासाठी येणं क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून आईकडे आज आपण सर्वजण त्याच श्रद्धेनं एकत्र जमलेलो आहोत. या आपल्या सगळ्यांची आई आहे.
फक्त चुळणकरांचीच नाही, सगळ्या जगाची आई आहे. तर त्या आईकडे आपण आपली गाऱ्हाणे नेहमी नेत गेलं पाहिजे. का तिच्या पुत्राने सांगितलेलं आहे की मागा म्हणजे मिळेल. आपण मागत राहिलं पाहिजे, पण जे आहे ते मागू नका, जे नाही ते मागा. ज्या कृपा तुमच्याकडे नाही त्या मागा, जी सहनशीलता नाही तुमच्याकडे ती मागा, जो रागाचा पारा आपला चढतो तो खाली कसा उतरेल हे मागा. अशा तऱ्हेनं आपण मागितल्यानंतर आपलं जीवन हे समृद्ध होणार आहे. आपल्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वर वास करणार आहे. आणि हाच प्रभू परमेश्वर जो आपल्या पवित्र मरेचा पुत्र आपल्या सर्वांच्या कुटुंबामध्ये त्याने वस्ती करावी, सगळ्यांना आशीर्वादित करावं. जे आजारी आहेत ते बरे व्हावेत, जे दुःखी कष्टी आहेत त्यांचं सांत्वन व्हावं, आणि जे आजारी जास्त आहेत त्या प्रभू परमेश्वराने त्यांची काळजी घ्यावी. तसे आपले तरुण मुलं मुली जे अभ्यासात आहेत त्यांनाही चांगल्या प्रकारे जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रेरणा आणि कृपा मिळावी. म्हणून या मिसामध्ये आपण सगळ्यांची आठवण करूया. ही पवित्र रहस्य साजरी करण्यास आपण सर्वजण पात्र व्हावे, म्हणून आपल्या हातून घडलेल्या सर्व पापांची आपण आठवण करूया आणि प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागू. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी, वैगईने मी फार पापे केली आहेत. माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरियेच्या गौरवमय प्रार्थनेचे सहाय्य आम्हातील प्रत्येकाला मिळू दे. या जीवनातील तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याचे ऐक्यात सर्व काळ जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचं सुख दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याचे ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. सेनाधीश परमेश्वर ह्या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची मेजवानी राखून ठेवलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करत आहे. उत्कृष्ट मिष्टान्नाची आणि राखून ठेवलेल्या गाळलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करत आहे. सर्व लोकांना झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रांना आच्छादूत टाकणारे आच्छादन तो या डोंगरावरून उडवून देत आहे. तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो. प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसतो. तो अखिल पृथ्वीवरील आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करतो, कारण परमेश्वर हे बोलला आहे. त्या समयी ते म्हणतील, पहा, हा आमचा देव, याची आम्ही आशा धरून राहिलो. तो आमचे तारण करेल. हाच परमेश्वर आहे, याची आम्ही आशा धरून राहिलो. त्यांनी केलेल्या तारणाने आपण उल्हासित आणि हर्षित होऊ. परमेश्वराचा हात ह्या डोंगरावर राहील. प्रभूचा शब्द. पौलाचे फिलिपिकरास पत्र ह्यातून घेतलेले वाचन. दैनावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते. प्रत्येक प्रसंगी अन्नतृप्त असणे आणि शुद्धीत असणे, संपन्न असणे आणि विपन्न असणे ह्याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करायला शक्तिमान आहे.
तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झाला हे ठीक केले. माझा देव आपल्या गौरवी संपत्तीतून तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरविल. आपला देव पिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. हा प्रभूचा शब्द. शुभवर्तमानासाठी उभे असा. प्रभू तुम्हा बरोबर असो. मत्ते लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू पुन्हा प्रमुख याजक आणि यहुदी लोकांचे पुढारी यांना दाखले देऊन बोलू लागला. स्वर्ग राज्य कोणा एका राजासारखी आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली आणि लग्नाच्या मेजवानीला ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलावण्याकरिता तो आपले दास पाठवतो, परंतु ते येईनात. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले आणि त्यांना म्हटले की आमंत्रितांना असं सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे. माझे बैल आणि पुष्ट पशु कापले आहेत. सर्व सिद्ध आहे. लग्नाच्या मेजवानीला चला. तरी ते मनावर न घेता ते कोणी आपल्या शेतावर, कोणी आपल्या कामधंद्यावर गेले आणि बाकीच्यांनी त्यांच्या दासांना धरून अपमान केला आणि त्यांना जीवे मारले. तेव्हा राजाला राग आला आणि त्यांनी आपले सैन्य पाठवून त्या अत्याचारी लोकांचा नाश केला आणि त्यांचे नगर जाळून टाकले. मग तो आपल्या दासांना म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हाला आढळतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यांना आढळले त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाचा मंडप जेवणाऱ्यांनी भरून गेला. मग राजा पाहुण्यांना पाहायला आत आला. तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता इथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, ह्याचे हातपाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका. तेथे रडणे आणि दात खाणे चालेल, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे आहेत. प्रभूचे शुभ वर्तमान. जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण आपली माता फातिमा माता हिचा मानसन्मान करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि ज्या आईच्या आश्रयाखाली आपण जीवन जगतो ती आई आपलं सदैव संरक्षण करत असते, कारण
ती आपल्या पुत्राकडे आपल्यासाठी प्रार्थना करत असते. आजची वाचनं ही आपणास स्वर्गीय मेजवानीसाठी आमंत्रण देतात आणि ती आई ह्या स्वर्गीय मेजवानीची एक सहभागिता आहे, ज्यामध्ये ती आपणा प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावाने आमंत्रित करत असते. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या स्वर्गीय मेजवानीला आमंत्रण देण्यासाठी माझा प्रतिसाद काय आहे? मी कशा प्रकारे परमेश्वराच्या आमंत्रणाचा स्वीकार केलेला आहे? मी कशा प्रकारे या आमंत्रणाला प्रतिसाद देतो हे आपण स्वतः ठरवलं पाहिजे. ज्याप्रमाणे पवित्र मरियेला प्रभू येशूसाठी, या जगाच्या तारणाऱ्यासाठी परमेश्वराने गाब्रिएल दूताने आमंत्रण केल्यानंतर तिचा जो प्रतिसाद होता तोच प्रतिसाद माझा आहे का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. होय प्रभू, मी तुझ्या कार्यासाठी तयार आहे. हा प्रतिसाद जेव्हा आपण आपल्या अंगीकारतो, मनामध्ये भरून ठेवतो, तेव्हा आपण परमेश्वराच्या इच्छेला प्राधान्य देत असतो. येशया संदेष्टा आजच्या वाचनामध्ये परमेश्वराच्या मेजवानीचं सुंदर असं चित्र आपणासमोर ठेवत आहे. जे चित्र मिष्टानीच्या मेजवानांनी भरलेलं आहे, ज्यामध्ये परमेश्वर आपल्या प्रत्येकाला ह्या मेजवानीचं आमंत्रण देत आहे. जी स्वर्गीय मेजवानी आहे, स्वर्गाचा शाश्वत आनंद अनुभवण्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलावत आहे. आणि येशया संदेष्टा इस्रायल लोकांना त्याचं भाकीत भविष्यामध्ये काय घडणार आहे ह्याच्याविषयी सांगत आहे की तुम्हाला मृत्यूला सामोरे जावे लागणार नाही, तर तुमचे तारण होणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा जो भविष्यामध्ये येणार आहे त्याचा भाकीत येशया संदेशाने इस्रायल जनतेला केलेलं की तुम्ही परमेश्वराच्या मेजवानीत सहभागी होणार आहात आणि परमेश्वर आपल्या प्रत्येकाला या मेजवानीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला बोलावत आहे. त्याचं आमंत्रण स्वीकारावं की न स्वीकारावं हे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु जेव्हा परमेश्वर आपल्याला बोलावतो तेव्हा आपल्या सर्व जागतिक मोहापासून बाजूला जाऊन आपण चांगली व्यक्ती बनून त्याच्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी परमेश्वर आपल्याला आमंत्रण करत असतो. ज्याप्रमाणे मरियेने आपल्यासाठी जीवन समर्पित केलं प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आणण्यासाठी, त्याचप्रमाणे आपण सुद्धा ह्या जीवनामध्ये आपलं जीवन समर्पित करावं हीच परमेश्वराची इच्छा आहे. आणि हे समर्पित करण्यासाठी तो आपल्या प्रत्येकाला आमंत्रण देत असतो. प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये लग्नाच्या मेजवानीच्या शब्दचित्राद्वारे आपल्या समोर परमेश्वराच्या स्वर्गीय मेजवानीचं चित्र ठेवत आहेत की कशा प्रकारे परमेश्वराचं स्वर्गीय भोजन असणार, मेजवानी असणार. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, सर्व मानवांचं तारण व्हावं हीच परमेश्वराची इच्छा आहे. त्यासाठी तो प्रत्येकाला प्रत्येकाच्या नावानं बोलावत असतो. वैयक्तिकरित्या परमेश्वर आपल्याला बोलावत असतो. परंतु त्या आमंत्रणाला माझा प्रतिसाद काय आहे, माझं उत्तर काय आहे, ह्यावर चिंतन आपण केलं पाहिजे. परमेश्वराचं आमंत्रण स्वीकारण्यासाठी काही अटी असतात. त्याच्यामधली एक अट म्हणजे ख्रिस्ताचं जीवन आणि प्रेम आयुष्य वस्त्राप्रमाणे परिधान करणं. ज्याप्रमाणे पवित्र मरियेने परमेश्वराच्या हाकेला होकार देऊन ख्रिस्ताचं जीवन आपल्या उदरामध्ये परिधान केलं, वस्त्राप्रमाणे त्याला परिधान केलं, त्याचप्रमाणे आपण सुद्धा ख्रिस्ताचं प्रेम आणि जीवन वस्त्राप्रमाणे परिधान करण्यासाठी प्रभू आपणास आमंत्रण देत आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे सोपं नाही, ते करणं फार कठीण आहे. परंतु हे करण्यासाठी, ख्रिस्ताचं वस्त्र परिधान करण्यासाठी खुद प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याच्या कृपेमध्ये मंडित करत असतो. आपल्या आयुष्यभराच्या संघर्षाद्वारे तो आपल्याला त्याच्याकडे येण्यासाठी प्रवृत्त करत असतो. म्हणून संत पौल फिलिपिकरास म्हणतात की मी ख्रिस्तासाठी सर्व काही करू शकतो, मी ख्रिस्ताद्वारे सर्व काही करण्यासाठी शक्य आहे मला, परंतु मला पैसा, समृद्धी, संपत्ती, सामर्थ्य आणि शक्ती जे मला स्वतःच्या पलीकडे जाऊन ख्रिस्तामध्ये पाहण्यासाठी असमर्थ ठरवतं, त्यासाठी मी माझं जीवन संपुष्ट करणार नाही किंवा समर्पण करणार नाही. ख्रिस्तामध्ये मला ख्रिस्ताने स्वतः त्याच्या शक्तीने आणि सामर्थ्याने मंडित केलेला आहे. त्यासाठी माझ्या स्वतःच्या शक्तीची, सामर्थ्याची मला गरज नाही. आणि ही शक्ती आणि सामर्थ्य मी स्वतःच्या गौरवासाठी नाही, तर परमेश्वराच्या गौरवासाठी अर्पण करणार आहे. ज्याद्वारे माझ्या अंतःकरणामध्ये नम्रता ही भावना जागृत होईल आणि ह्या भावनेद्वारे मी विपुलतेमध्ये परमेश्वराचं जे कार्य आहे ते करण्यासाठी समर्थ ठरेल. पवित्र मरिया आपला आश्रय काय आहे? कारण तिने आपलं जीवन नम्रतेवरती जगलं. जी पवित्र मरिया
जिने आपलं जीवन परमेश्वर चरणी वाहिलं आणि त्या नम्रतेद्वारे तिने आपल्या सर्वांचं जीवन तारणारे भरून काढलेलं आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण जेव्हा या स्वर्गीय भोजनामध्ये सहभागी होतो तेव्हा आपण सर्वजण परमेश्वराच्या मैत्रीचा भाग ठरत असतो. ज्यांची तयारी नाही, ज्यांनी नकार दिलेला आहे, त्यांची हाल अपेष्टणार हे प्रभू येशू खुद्द आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगत आहेत. म्हणून आपल्या मनातील द्वेष, मत्सर, अहंकार, भेदभाव, कटुता ह्या ज्या भावना आहेत ना त्या नष्ट करायला हव्यात, त्यांचा अंत करायला हवा, जेणेकरून माझ्या जीवनामध्ये परिवर्तन होऊन, माझ्या जीवनामध्ये बदल होऊन मी ह्या आमंत्रणाचा स्वीकार करू शकेल. अनेक अडथळे येतील आपल्या जीवनामध्ये. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतो तेव्हा आपलं जीवन हे अडथळ्यांनी आणि अडचणीने भरलेलं असतं. त्या ठिकाणी कोणताही सुखाचा मार्ग नसतो. कधी कधी दुःख असतं, उदासीनता असते, सांत्वनाची अपेक्षा असते, अहिक गोष्टींची आसक्ती असते, काही वेळा स्वार्थीपणा मनात निर्माण होतो आणि शत्रुत्व तर अधिकच असतं. म्हणून आपण जेव्हा हे सगळं बाजूला सारून परमेश्वराच्या स्वर्गीय भोजनामध्ये सहभागी होतो, जेव्हा परमेश्वर आपणास या भोजनामध्ये येण्याचं आमंत्रण देतो तेव्हा आपण परमेश्वराच्या प्रेमाचा स्वीकार करत असतो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, पवित्र मरियेने आपल्या उदरामध्ये प्रभू येशूचा स्वीकार करून खुद्द त्या स्वर्गीय भोजनाचा अनुभव घेतलेला आहे. म्हणून ती आपला आदर्श आणि आश्रय आहे, जिच्या माया पंखाखाली आपण आश्रय घेण्यासाठी येतो. आई जेव्हा मुलांना बरं नसते, आजारी असतात, तेव्हा तिच्या आश्रयाखाली त्यांना घेऊन त्यांचं सांत्वन करत असते, त्यांचं दुःख हलकं करत असते. ही आई आपलं दुःख हलकं करते, आपलं सांत्वन करते, ती आपल्याला तिच्या आश्रयाखाली घेत असते. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनी भगिनीनो, आपल्या जीवनातील जो द्वेष हा गुणधर्म आहे, तो द्वेष हा गुणधर्म भयानक आहे, तो काढून टाकण्याचा प्रयत्न करा, कारण आपण त्यासाठी शाश्वत शिक्षेस पात्र ठरू शकतो. दैवी आमंत्रण नाकारणं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे. तरी सुद्धा परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला त्यासाठी स्वातंत्र्य दिलेलं आहे की मी ते आमंत्रण स्वीकारावं की न स्वीकारावं. म्हणून आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त 2 व्यक्तिमत्व आपणासमोर सादर करीत आहेत. पहिलं म्हणजे आमंत्रण स्वीकारलेले आणि दुसरं म्हणजे आमंत्रण नाकारलेले. आमंत्रण नाकारलेले कोण होते? ज्यांनी विविध कारणे दिली, ज्यांनी त्या आमंत्रणाकडे दुर्लक्ष केलं, ज्यांनी राजाच्या सेवकांना ठार मारलं, जे अयोग्य होतं, असे हे आमंत्रण नाकारलेले. परमेश्वर सांगतो त्यांची हाल अपेष्ट होणार. आणि आमंत्रण स्वीकारलेले 2 पात्र आहेत किंवा 2 गट आहेत. पहिलं म्हणजे जो मेजबानी तयारी करण्यासाठी येतात आणि त्यांचा परमेश्वर स्वीकार करतो, ते परमेश्वराच्या मेजबानीमध्ये सहभागी होतात. आणि दुसरं म्हणजे जो वस्त्राविना माणूस, ज्याला मेजबानीसाठी शिस्त त्याने पाळली नाही, सन्मान त्याने मेजबानी दिला नाही, खरा प्रामाणिकपणा आणि पावित्र्य जोपासण्यास आणि स्वतःला नव्याने उभारण्यास जो कमी पडला. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, परमेश्वर हा उदार आहे. आपल्या प्रत्येकाला तो बोलवत असतो, आपल्या प्रत्येकांची तो वाट पाहत असतो. कारण उदारता परमेश्वराचं प्रेम आणि ऐक्य यांचा मेळ आहे, जे परमेश्वराची मैत्री साधण्यासाठी आपणास मदत करत असतात. ज्याप्रमाणे पवित्र मरियेने येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात आणून आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आणि तिचा मैत्रीचा संबंध, सहवास निर्माण केला, त्याचप्रमाणे आपणास सुद्धा ते प्रेम, ऐक्य आणि मैत्री स्वीकारण्यासाठी परमेश्वर पवित्र मरिया आपला मार्गदर्शन करत असते. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण जेव्हा कामासाठी जातो, आपण जेव्हा वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी जातो, समारंभासाठी जातो, आज आपण पवित्र मिसासाठी जमलेलो आहोत, आपला हा सण आहे, त्यासाठी आपण योग्यरित्या वस्त्र परिधान केलेली आहेत, आपण सुंदर वस्त्र परिधान केलेली आहेत. परंतु प्रभू येशू सांगतो, बाहेरील वस्त्रापेक्षा माझं आंतरिक वस्त्र कसं आहे ते आपण पडताळून पाहायला पाहिजे. त्या आंतरिक वस्त्राला गढूळपणा नसावा किंवा ते ठिगळ झालेलं नसावं, तर स्वच्छ आणि शुद्ध असावं. पवित्र मिसा हा साक्रमेंट येशूच्या प्रेमाची चव घेण्यासाठी आपणास बोलावत असतो. म्हणून ह्या वेदीवरती जेव्हा मिसा साजरी केली जाते तेव्हा परमेश्वर आपल्या प्रत्येकाला ह्या वेदीवरती भोजनासाठी
मेजवानीसाठी बोलावत असतो. मी यूट्यूब आणि फेसबुकवरती एक व्हिडिओ पाहिलेला होता, ज्यामध्ये मिसा साजरी करत असताना धर्मगुरू ह्या वेदीवरती उभे आहेत. लोक तुमच्यासारखे ह्या मिसामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये एक युवक होता, ज्याने गुडघे घालून ह्या आपल्या बाकांवरती तो बसलेला होता किंवा गुडघे घातलेले होते आणि तो मिसामध्ये मग्न होता. मिसामध्ये मग्न असताना त्याला अचानक तत्व पालटण्याच्या वेळेला ह्या वेदीवरती त्याच्या बाजूतून देवदूत आणि संत ह्या वेदीवरती येताना दिसतात. आणि जेव्हा हे संत आणि देवदूत वेदीवरती येतात तेव्हा त्याला परमेश्वर, पवित्र आत्मा, पवित्र मरिया आणि येशू ख्रिस्त क्रुसावर टांगलेला हा दिसतो. ज्यावेळी प्रभू येशू धर्मगुरू त्या कम्युनियन आणि आपलं द्राक्षरस ह्याला आशीर्वाद देतात, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त त्या कुशीतून पडताना त्याला दिसतं. म्हणजे जेव्हा आपण ही मिसा साजरी करतो तेव्हा आपण स्वर्गीय भोजनामध्ये सहभागी झालेलो आहोत याची आठवण आपल्याला करून दिली जाते. आपण सर्वजण आता या क्षणाला स्वर्गीय वैभवामध्ये, भोजनामध्ये, मेजवानीमध्ये सहभागी झालेलो आहोत. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या मिसेद्वारेच प्रभूच्या कृपेचा झरा आपल्याकडे वाहत असतो. प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याची ख्रिस्त सभा ह्याचं प्रेम संबंध जुळलेला आहे. संत ग्रेगरी महान म्हणतात की मेजवानी ही ख्रिस्त आणि ख्रिस्त सभेमधील प्रेमाचं प्रतीक आहे. जे प्रेम प्रभू येशू ख्रिस्ताने क्रुसावरती अर्पण केलं, ज्या प्रेमाचा त्याने संदेश आपल्याला दिला, ज्या प्रेमाद्वारे पवित्र मरियेने आपलं जीवन प्रभूसाठी समर्पित केलं, तेच प्रेम ह्या विधीवरती साजरं केलं जातं. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण ख्रिस्ताच्या प्रेमाच्या कृपेचे पांढरे वस्त्र परिधान करण्यास प्रभू येशूने आपल्याला बोलावलं आहे. ज्याप्रमाणे फातिमा येथे पवित्र मरियेने त्या 3 मुलांना दर्शन देऊन पश्चाताप आणि रोजरीची प्रार्थना करण्यासाठी प्रवृत्त केलं, जेणेकरून पापांचं परिवर्तन व्हावं, जेणेकरून या जगामध्ये शांती यावी आणि तोच आदर्श घेऊन आपलं जीवन आपण पुढे नेलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानाच्या शेवटी बोलतात, बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे आहेत. पवित्र मरिया या स्वर्गीय भोजनाचा अनुभव आपल्या हृदयातून तिने अनुभवलेला आहे. तदनंतर आपल्या उदरात आणि आपल्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारून तिने अनुभवलेला आहे. पवित्र आणि प्रामाणिकपणा ज्याद्वारे तिच्या जीवनात परमेश्वराचे ऐक्य आणि प्रेम निर्माण करते, पुनर्संचित करते, त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा पावित्र्य आणि प्रामाणिकपणा, परमेश्वराचं प्रेम आणि त्याचं जीवन हे पुनर्संचित झालं पाहिजे. संत जॉन ऑफ द क्रॉस म्हणतात, आपल्याला प्रेमात तपासली जाईल, मी परमेश्वरावर किती प्रेम करतो, किती प्रमाणात माझं परमेश्वर प्रेम आहे, मी किती प्रमाणात परमेश्वराला समर्पित केलेलं आहे, माझं जीवन कशा प्रकारे जगलेलं आहे, ह्यावरती आपल्याला तपासलं जाईल. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, पवित्र मरियेच्या आश्रयाखाली या, जेणेकरून तिच्या आश्रयाखाली आल्यानंतर तिच्या पुत्राचा स्पर्श, तिच्या पुत्राचा सहवास आपल्याला लाभेल आणि आपलं जीवन पावित्र्य आणि प्रामाणिकपणात जगण्यासाठी आपल्याला स्फूर्ती मिळेल. आपण सर्वांनी परमेश्वराची ऐक्य आणि मैत्रीचं नातं पुनर्सर्जित करावं. आपण प्रामाणिकपणा आणि पावित्र्याचं वस्त्र परिधान करावं. पवित्र मरियेप्रमाणे ख्रिस्ताच्या वस्त्रामध्ये आपण स्वतःला जागृत करावं, परिधान करावं आणि आपलं जीवन जगावं. म्हणून ह्या स्वर्गीय मेजवानीत सहभागी होत असताना आपण परमेश्वराकडे विनवणी करूया, प्रार्थना करूया की पवित्र मरियेप्रमाणे आम्हाला सुद्धा आदर्शाचं जीवन जगण्यास आणि सदैव तिच्या आश्रयाखाली येण्यास आम्हाला कृपा दे. आमेन. सर्वांनी एकत्र. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याजपासून सर्व उत्पन्न झाले आणि तो आम्हा मानवासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला क्रूसी दिले, कोणती पिलाताच्या आमदानी त्याने दुःख भोगले, तो मरण पावला आणि त्याला पुरवण्यात आले
आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे आणि जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र यांच्या समवेत त्याला बसतात आणि गौरवितात. तो संदेशा मार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रेषित ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो आणि पाप क्षमेसाठी मी एकच बाप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवन यांची मी वाट पाहतो. आमेन. विनंत्या. फातिमा माता विश्वासाचे परिपूर्ण उदाहरण आहे. ख्रिस्त सभेत अखंडपणे वाहणारा पवित्राचा झरा आहे. ही शिकवण जगाला देणारे आपले पोप, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी यांच्या कार्यावर फातिमा मातेचा विपुल आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या गावाच्या प्रगतीमध्ये स्वर्गवासी मॉन्सिनियर तवारीस यांचे अथक प्रयत्न व मेहनत आहे. गाव प्रगतीपथावर आणण्यासाठी व सुशिक्षित व सुसंस्कारित करण्यासाठी तसेच गावाच्या धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक उद्धारासाठी आपले आयुष्य त्यांनी अर्पण केले. त्यांचे स्मरण करून त्यांना स्वर्गीय शांती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. जे व्यक्ती परगावी परदेशी आहेत त्यांच्या कामावर माऊलीचा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. गेल्या 59 वर्षात आपल्या चर्चमध्ये कार्य करून आपली आध्यात्मिक जडणघडण करून आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या व गावच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व धर्मगुरूंना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. कुटुंबात व समाजात एकमेकाशी संवाद साधून नात्यातील सलोखा वाढावा. हरवलेली नाती पुन्हा सापडून सर्वांचे जीवन आनंदी व्हावे. घराघरात सुख समृद्धी आरोग्य नांदावे. आबालवृद्धांना व समाजातील प्रत्येक घटकाला फातिमा मातेने संरक्षण द्यावे. देवाने दिलेल्या देणगीचा वापर देवाच्या गौरवासाठी करता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. फातिमा मातेच्या आश्रयाखाली असलेल्या, समृद्धीत साधे राहिलेल्या व कष्टात प्रामाणिक असलेल्या, संकटात एकमेकाच्या मदतीला धावून येणाऱ्या सर्व चुळणकारावर फातिमा मातेचा वरदहस्त सदैव राहावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आता आपण पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. आजारी लोकांना प्रभूचा स्पर्श व्हावा म्हणून, कुटुंबात सदैव शांती, प्रेम, ऐक्य निर्माण व्हावे म्हणून, फातिमा मातेच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्वशक्तिमान सनातन परमेश्वरा, पवित्र मरियेच्या सणाच्या दिवशी आम्ही आमच्या विनंत्या तुझ्या चरणी ठेवलेल्या आहेत. आज जे आम्ही विश्वासानं मागत आहोत त्याचा आम्हास लाभ होऊ दे, ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. जीवन
बंधू भगिनीनो, माझा आणि तुमचं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे कृपाण गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्यातील पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे. म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, तुझ्या लोकांकडून या प्रार्थनेचा आणि भेटीचा स्वीकार कर. तुझ्या पुत्राची माता धन्य कुमारी मरिया हिच्या मध्यस्थीने आमच्या प्रार्थना आणि विनंत्या तू ऐकून घे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचा आभार मानूया. हे योग्य वरास आहे. हे पवित्र पीत या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. हे प्रभू, पवित्र पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत योग्य आणि तारणदायक आहे. ते आमचं कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा केला जात असताना तिच्या आभारगीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरलेला आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आलेला आहे. तुझी दीन दासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि तू तिला आमचा तारणकर्ता प्रभू येशू ख्रिस्त याची कुमारी माता होण्यास निवडलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगीत गात म्हणतो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतलं जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
भक्त गणानो चला करूया आपुल्या श्रद्धे साऊच्या मरणातुने प्रभु येशू उठला येईल जगती पुन्हा भेटीला श्रद्धेचा या पुनरुच्चार. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप आणि इतर सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्यकुमारी मरिया, जिचा आज आपण मोठ्या थाटामाटाने सण साजरा करत आहोत, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुग ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहभागी व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्ताः सह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोह प्रसंगी पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्ण शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारे येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता आणि विवंचनेपासून सुरक्षित असू. राज्य, अधिकार, गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हास शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण सर्वजण एकमेकास प्रेमाने शांती वंदन करूया. पीस बी विथ यू. देवा
हा येशू ख्रिस्त पवित्र मरियेचा पुत्र, जगाची पापे दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभो, तू माझ्या हवेता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त सध्याच्या भावी जीवनात आमची संरक्षण बनव.
प्रार्थना करूया. हे प्रभो, कुमारी मरेच्या सन्मानार्थ आम्ही हे पवित्र साक्रमेंट आनंदाने साजरे करतो आणि तो दयेची याचना करतो. तिचा विश्वास आणि तिचं प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरता आम्हाला स्फूर्तीदायक ठरो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. बंधू भगिनींनो, नम्रतेने मान खाली वाकवा आणि देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. प्रत्येक प्रार्थनेनंतर तुमचं उत्तर आहे आमेन. धन्य कुमारी मरियेपासून जन्मलेल्या परमेश्वराच्या पुत्राने मानव जातीचा उद्धार केला. आपल्या कृपादानाने तो तुम्हाला परिपूर्ण करो. मरियेद्वारे तुम्हाला जीवनदाता प्राप्त झाला. त्याच्या प्रेमदायी कृपा क्षेत्राखाली तुम्हाला आनंदमय अनुभव येवो. आमेन. तुम्ही मरियेच्या सणात आनंदाने सहभागी होण्याकरता आला आहात. पवित्र आत्म्याच्या आनंददायी कृपादानाने व सार्वकालिक राज्याच्या वरदानाने तुमचे हृदय भरून जावोत. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. ज्या ख्रिस्ताच्या शांतीत व प्रेमात तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या गावकरी ग्रामस्थांनो, बंधू भगिनींनो, भाविकांनो आणि सर्व फादर्स आणि समोर बसलेले माझे सिस्टर्स, फातिमा कॉन्व्हेंटचे सिस्टर्स, बाहेरून आलेले सिस्टर्स, तसेच या मिसाला या जे बाहेरून आमचे इतर धर्म प्रांतातील भाविक आले आहेत त्या सर्वांना. आम्हाला काही दिवसांपूर्वी फादर बॅप्टिस्टने सांगितलं की ज्या फादरांची इथून बदली होते त्या फादरांना येणाऱ्या सणाला बोलवलं जातं. त्या सणाचं पौराहित्य, ते सण, त्या सणाची मिस्सा साजरी त्यांच्या हस्ते केली जाते हे माहीत पडलं. आणि मग फादरांनी फादर विल्सन आणि फादर किंग्सलेला आमंत्रण दिलं. आणि मगाशी फादर किंग्सली यांनी प्रवचनात सांगितलं की बायबलमध्ये 2 प्रकार असतात, आमंत्रण स्वीकारणारे, आमंत्रण न स्वीकारणारे. आमंत्रण स्वीकारणारे ते आमंत्रण स्वीकारण्यामध्ये पडले, कारण पुढे मेजवानी असते, त्यांना माहिती असेल पुढे मेजवानी असेल म्हणून कदाचित त्यांनी ते आमंत्रण स्वीकारलं आणि ते आले. त्यांनी ही मिस्सा साजरी केली आपल्यासाठी. आणि फादर किंग्सलीने छानसं असं एक प्रवचन आपल्याला केलं. त्याबद्दल मी फादर बॅप्टिस्ट आणि फादर रॉबर्ट यांच्या वतीने आभार मानतो. योगायोग कसा आहे पहा, इथे 2 आजी फादर, 2 माजी फादर आणि 2 आमचे भूमिपुत्र फादर आहेत. फादर मायकल डिसोजा आणि फादर बबन डिकोस्टा फार लांबून आलेले आहेत, अगदी औरंगाबादपासून. फादर बबन कुठे आहेत माहीत नाही मला, पण विरारला आहेत. तर ह्या सर्वांचे स्वागत. पूर्वीच्या काळी आम्ही म्हणायचो, जेव्हा चुळण्यातली लोक गरीब होती तेव्हा एखाद्या श्रीमंत पाहुण्याला म्हणायचो बोलवणं करताना, मोठ्या माणसांना बोलवताना, की आमच्या कार्याला या, स्वतःच्या पदरची बिडी प्या आणि गरिबांना मान द्या. आमच्या कार्याला या, स्वतःच्या पदरची बिडी प्या आणि आमच्या कार्याला मान द्या. आज मला वाटतं फादर किंग्सली आणि फादर विल्सन तुम्हाला काय पदरची बिडी प्यायची आवश्यकता भासणार नाही. फादर बॅप्टिस्ट तुमची सोय करतील बिडीची मला वाटतं. बाहेरून आलेले जे भाविक आहेत त्यांना माहिती नसेल कदाचित, हे देऊळ, हे भव्यदिव्य देऊळ फादर विल्सन आणि फादर किंग्सलीच्या हस्ते बांधलं गेलेलं आहे. आणि फादर विल्सन, तुम्ही हे भव्यदिव्य देऊळ बांधलं आणि कसं एक एक कळस चढत जातोय. आत्ताच लाभलेले आम्हाला फादर बॅप्टिस्ट आणि फादर रॉबर्ट हे कळस चढवत आहेत. हा फातिमामध्येचा सोहळा, जो मोठा सोहळा जो साजरा होतो आहे, ह्याचा करते करविते फादर रॉबर्ट आणि फादर बॅप्टिस्ट आहेत. पॅरिश मंडलचे सर्व सदस्य आणि ह्या सोहळ्यासाठी आयोजित केले गेले, स्थापन केलेले 14 समित्या, त्या समितीत जवळजवळ 100 कार्यकर्ते काम करत होते. त्या सर्वांचा वाहणारा उत्साह, तदनंतर माझ्या बाजूला इथे बसलेले आमचे गायन मंडळ, अगदी सुमधुर, श्रवणीय, भक्तिमय वातावरण त्यांनी निर्माण केलं आणि आजही ते करतायत. त्याच्यानंतर संडे स्कूलचे शिक्षक की ज्यांनी आमच्या लहान मुलांची तयारी केली आणि या लहान मुलांचा उत्सव तो काय वर्णावा, ऑल्टर सेवक. त्याच्यानंतर उपासना समिती, या उपासना समितीनं
बऱ्यापैकी मेहनत घेतलेली आहे आणि त्यांनी वाचक तयार केलेले आहेत आणि सादरीकरण अगदी उत्तमरित्या त्यांनी केलेलं आहे. डेकोरेशन समिती, आपण आजकाल सजावट करतो, आपण कपडेसुद्धा चांगले वापरतो, सगळं चांगलं दिसावं म्हणून या डेकोरेशन समितीनं देवळाच्या आतील बाहेरील ग्रोटोची आणि पूर्ण सणाची अशी छानपैकी त्यांनी फुलांची आरस मांडलेली आहे. युवक संघटना ज्यांनी ट्रॅफिकचे नियोजन, वाहतूक व्यवस्था व खाऊ वाटप व्यवस्थित केले. संपादकीय मंडळ लोकांची मतं मागवून प्रूफ तपासून अंक प्रसिद्ध करण्यासाठी मेहनत घेतली. स्त्रियांची सोडॅलिटी, आपण या स्त्रियांची सोडॅलिटीची खास आभार मानायला हवेत, कारण त्यांनी साफसफाई करण्यास मोलाची कामगिरी बजावली आहे. आजारी, वृद्ध व नोविना दरम्यान कम्युनियन वाटप करणारे सर्व प्रसेवक, कार्यालयीन सहकार्य करणारे, ज्यांनी पैशाची मोजदाद व चोख हिशोब ठेवले असे सहकारी, मीडिया, या मीडियानं फार मोठं काम बजावलेले आहे. या आमच्या फातिमावत्याचा सोहळा ज्यांनी आमच्या गावातील घराघरातच नव्हे तर पूर्ण वसईतील घराघरात पोहोचवला आहे आणि परदेशी तिथे आपले भाविक आहेत त्यांना सुद्धा पोहोचवलं आहे. त्यांना रोजचे व्हिडिओ, रोजच्या प्रार्थना पाठवलेल्या आहेत. झेंडा समिती ज्यांनी 9 दिवसाचे सुरेख झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम केला आणि झेंड्याचे मानकरी ठरण्यासाठी आमचे भाविक, बरेच भाविक पुढे आले. ह्या संपूर्ण सोहळ्याला उचलून धरणारे आमचे गावातले ग्रामस्थ, अगदी लहान मुलापासून ते वयस्कर माणसापर्यंत, तसेच या नोवेनासाठी जवळजवळ 9 दिवस सकाळ संध्याकाळ बाहेरून बरेचसे भाविक यायचे. त्या सर्वांचे आभार. त्याच्यानंतर हा जो आमचा ग्रोटो आहे तो ग्रोटोचं नूतनीकरण झालं आणि त्याला बऱ्यापैकी खर्च आलेला आहे. एका भाविकानं तो खर्च उचलला आहे, त्याचे आभार. मॅक्सन गायकवाड आणि जॉसलिन यांनी फुलांची सजावट केली, फुले स्पॉन्सर केली. पर्सी जो कुलासो हे पुत्रपिता यांनी लाइटिंग फ्री दिली, साऊंड सिस्टम फ्री दिली. डेव्हिड डिकोस्टा यांनी खुर्च्या दिल्या. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या सोहळ्यासाठी असे बरेचसे अदृश्य हात, बरेचसे हात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अनसंग हिरोज म्हणतो, असे या सोहळ्याला लाभलेले आहेत. त्या सर्वांचे मी फादर बॅप्टिस्ट, फादर रॉबर्ट यांच्या वतीनं लक्ष मनपूर्वक आभार मानतो आणि जे कोणी राहून गेले असतील त्यांचे सुद्धा आभार मानतो. थँक्यू सो मच. आता आपण आपल्या अंकाचं विमोचन करत आहोत. फादर विल्सन यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या माया अंकाचं विमोचन करावं. फातिमा माऊलीच्या सणाच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेला मायांक हा प्रसिद्ध झाल्याचं मी जाहीर करतो. माझ्या प्रिय बंधूंनो, गॅरी यांनी फातिमा माऊलीचा नवेना हा सक्सेसफुल करण्यासाठी अनेकांचे हातभार लागलेले आहेत. त्या सगळ्या संघटना, कमिटीची नावं घेतली आहेत. अनेकांच्या कौशल्यामुळे, मेहनतीमुळे, प्रार्थनेमुळे हा नवेना सक्सेसफुल झालेला आहे आणि त्यांनी त्याचे आभार मानलेले आहेत आणि आमचे पण आभार मानलेले आहेत. आता आभार या शब्दात भार असला तरी आभार म्हणजे भारातून मुक्त होणे. आणि मला वाटतं आपलीच लोक आहेत, लहानापासून थोरापर्यंत मोठ्यापर्यंत जवळजवळ 100च्या वरती वेगवेगळ्या कमिटीमध्ये राहून काम केलेलं आहे आणि गॅरीने माझे आणि फादर रॉबर्टचे आभार मानलेले आहेत. आपण सोळणेकर आहोत, मी पण तुमचाच आहे. आपल्या लोकांचे आभार मानण्याची गरज नाही आणि आता 4 महिने झाले मी इकडे आहे. आभार कोणाचे मानायचे? जे बाहेरचे असतात त्यांचे. मी तुमचा आहे का बाहेरचा आहे?
आमचा आहे, बरोबर. लहान मुलं सांगतात आमचा. म्हणून माझे आभार मानायची गरज नाही, परंतु आभार कोणाचे मानायचे ते मी तुम्हाला सांगतो. 2 तारखेला आपण नव्याला सुरुवात केली. 1 तारखेपर्यंत 1 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडत होता आणि सगळे कमिटी मेंबर मला सांगत होते, फादर आपल्याला तंबू टाकावं लागेल, आपल्याला पुढे काहीतरी व्यवस्था करावं लागेल. मी सांगितलं काही गरज नाही. 2 तारखेला आपण माऊलीची फेरी घेतली. पाऊस पडला का? त्या दिवसा पाऊस गेला. त्या देवाला, त्या परमेश्वराला आपण धन्यवाद दिला. टाळ्या वाजवा जोरात. म्हणजे प्रिय बंधूंनो, फातिमा माऊलीने 13 तारखेला मे पासून ऑक्टोबर पर्यंत 6 वेळा 3 कोवळ्या अजान बालकांना दर्शन दिलं. आणि तिने जे भाकितं केलेली होती, जे सांगितलेलं होतं, युद्धाची समाप्ती आणि जे जे काय सांगितलेलं होतं ते सगळं खरं ठरलेलं आहे, सत्य ठरलेलं आहे. आणि तिचा हा शांततेचा संदेश फक्त त्या फातिमा छोट्याशा खेड्यामध्ये राहिला नाही, तर संपूर्ण जगात पसरलेला आहे आणि त्याची ख्रिस्त सभेने नोंद घेतलेली आहे. असा एकमेव चमत्कार फातिमा माऊलीने केलेला आहे. आणि आपण सगळे चुळणेकर भाग्यवान आहोत, कारण फातिमा माऊली आपल्या वसई धर्म प्रांतामध्ये एकमेव आश्रयदायी माता म्हणून आपण तिचा स्वीकार केलेला आहे. आणि जणू काही तिच्याद्वारे आपण फातिमा माऊली स्वीकारलेली आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की आपण या माऊलीकडे प्रार्थना करूया. काय करायचं? तिने आपल्याला प्रार्थना करण्यासाठी सांगितलेलं आहे, पश्चाताप करण्यासाठी सांगितलेलं आहे, त्याग करण्यासाठी सांगितलेलं आहे. आज या सणाच्या दिवशी आपण एक माऊलीला वचन देऊ शकतो का? ही रोजरीची प्रार्थना जी कुटुंबाला एकत्र ठेवते, ज्या कुटुंबामध्ये शांती निर्माण करते, ही प्रार्थना प्रत्येकाने घराघरामध्ये, कुटुंबामध्ये, गावागावामध्ये पसरली पाहिजे. आणि म्हणून आज आपण वचन करूया, इथे आपण सगळे बसले असते की 10-15 मिनिटाची प्रार्थना सगळ्या कुटुंबामध्ये व्हायला हवी. तो आपण निश्चय घेऊया की मी चुळणेकर आहे, माझ्या कुटुंबात ही रोजरीची प्रार्थना म्हटली जाईल. करणार का आपण? हात वरती करा. होय. आजपासून मी फातिमासाठी ही रोजरीची प्रार्थना करणार आणि जगात शांतीचा संदेश देणार. ही शांती आपल्या कुटुंबामध्ये, चुळण्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून आपण प्रार्थना करणार आहोत. माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपल्या पॅरिसमधील जे विकलांग आहेत त्यांच्या हस्ते आपण ध्वजारोहण केलेलं आहे. या सगळ्या विकलांग मुलांचं आणि त्यांच्या पालकांचं मी अभिनंदन करतो. त्यांच्यासाठी खास प्रार्थना केलेली आहे. आता शेवटचं आणि महत्त्वाचं, आपला सण आहे आणि म्हणून तुम्ही सगळे आलेले आहात. किती लोक आहेत? 500 ते 700 लोक असतील. हे 500 ते 700 लोकांनी तुम्ही सगळ्यांनी जाऊन एकमेकांना विश करायचं. काय बोलायचं? हॅपी फीस्ट टू यू. हॅपी फीस्ट म्हणजे काय? तुम्ही शुभेच्छा देत आहात, तुम्ही त्यांना ब्लेसिंग देत आहात. आणि ब्लेसिंग फुकट आहे, फुकट. आणि फुकट घ्यायचं की तुम्हाला कोणतरी शुभेच्छा देत आहे, हॅपी फीस्ट, तर तुम्ही हे ब्लेसिंग देत राहायचं. मी सांगितलं की ज्यांना असे 500 हात लागतील त्यांना मी बक्षीस देणार आहे. सो हॅपी फीस्ट टू यू. आवाज नाहीत मला, जोरात. आणि आज फादर विल्सन म्हणजे तुम्हाला माहिती आहे 75 झालेत, पण वाटतात का 75? आपल्याकडे एक 60-70 वर्षाचे माणसं झाली का आपण म्हणतो तो म्हातारा झाला, त्याला कोणी विचारत नाहीत. पण या वयामध्ये त्यांनी सुंदर चर्च बांधलेला आहे. आपण टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया.
फादरने त्यांच्या काळामध्ये या वसई धर्म प्रांतामध्ये पुष्कळ कामं केली. आता मला वाटत नाही ते विश्रांती घेऊ शकतील, परंतु ते नॉट आउट आहेत, नॉट आउट. आणि मग फादर विल्सन, वी आर प्राऊड ऑफ यू. सो थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. हॅव अ नाईस डे. हॅपी फीस्ट.